आणि मग मात्र धावपळ करून त्या ठिकाणी गुन्हा दाखल केला. मला राम सातपुतेला आणि त्याचा तो PA हरी पालवे त्या दोघांनाही सांगायचा आहे त्यावेळेला, हा शेवटचा. यानंतर जर या तालुक्यामध्ये गोरगरिबावरती नव्हे कुणावरती किंवा या तालुक्यामध्ये काम करणाऱ्या कुठल्याही एजन्सी असतील, रोडवेज असतील, वेगवेगळे असतील, खंडणीच्या माध्यमातून किंवा अनेक मार्गामधून, कारण तुम्ही जी ह्या रिव्हॉल्वर लावून किंवा अशा पद्धतीनं दहशत निर्माण करताय, राम सातपुते याच्याही पाठीमागं अनेक वेळा या तालुक्यानं त्याची भाषा पाहिलेली आहे, त्याचं वागणं पाहिलेलं आहे, त्याची गुंडगिरी पाहिलेली आहे. पण मी या दादा खोडेच्या माध्यमातून तुम्हाला किंवा त्याला ही शेवटची, यानंतर जर कुणाचं मग हरी पालवेनं करू द्या, नाहीतर अजून एखाद्या कार्यकर्त्यानं करू द्या, राम सातपुतेचे कापडे नव्हे चमडं सुद्धा ठेवणार नाही. आणि ही दहशत या तालुक्यामध्ये कधीच खपवून घेतली जाणार नाही. ही बीडची दहशत जर आमच्या तालुक्यामध्ये वापरायला लागला तर मात्र कुणीही, सगळं जग, पोलीस स्टेशन असू द्या, प्रशासन असू द्या, सगळं जग, राज्य तुझ्या बाजूला असू दे, हा उत्तमराव जानकर मात्र अन्याय खपवून घेणार नाही आणि या तालुक्यातल्या एकाही माणसाला वाऱ्यावर सोडणार नाही. तो माझा कार्यकर्ता असेल ना तरी नसेल, पण तुम्ही केलेलं हे कालचं कृत्य, याची शिक्षा होणार. आणि पोलिसांनी तुम्हाला अटक नाही केली, तुमची धिंड नाही काढली, तुम्हाला शिक्षा नाही केली, तर मात्र निश्चितपणानं या पोलिसांना सुद्धा माझं तुमच्या माध्यमातून म्हणजे हा इशारा समजा, जे सर्वसामान्य गुन्हेगाराला केलं जातं त्या सगळ्या जे मार्ग या कायद्यामध्ये आहेत ते त्या ठिकाणी वापरले पाहिजेत. त्याला आजपर्यंत अजून अटक केला नाही. काय पोलीस स्टेशनचा जावई आहे? कोण याला वाचवतंय? आणि त्याला तात्काळ अटक करा. आणि जर अशा पद्धतीचे कृत्य पुन्हा या तालुक्यामध्ये झालं तर मात्र गाठ उत्तमराव जानकरांशी हे तुमच्या माध्यमातून मी त्यांना सांगतो.